एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचं या सेशन मध्ये स्वागत आहे। या सेशन मध्ये आपण शिस्तबद्ध आणि सर्जनशीलतेचा वापर करून आपल्या कृतीची सुरुवात कशी करू शकतो यावर चर्चा करणार आहोत। आतापर्यंत मागच्या सेशन मध्ये आपण एकतेचा पाईक होण्यासाठी आपल्यामध्ये सक्षमता कशी उभारायची आहे त्याबद्दल चर्चा केलेली आहे। मग एकतेच्या पातळ्या सुद्धा तुम्ही बघितलेल्या आहेत। विचारांची हेतूची एकता, त्यानंतर दूरदृष्टीची एकता, विचारांची एकता आणि त्यानंतर कृतीची एकता। आणि ह्या सगळ्या एकता साध्य करण्यासाठी सगळ्यात उत्तम वातावरण जे आहे ते म्हणजे सामुदायिक कृती, हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे। मग ही सामुदायिक कृती करत असताना आपल्याला शिस्तीचा आणि सर्जनशीलतेचा वापर कसा करता येईल हे अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती आपण ह्या सेशन मध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे शिस्तबद्ध सर्जनशीलतेचा वापर करून आपल्या कृतीची सुरुवात कशी करू शकतो ह्यावरती आता आपण चर्चा करणार आहोत। आता जेव्हा मानवतेची सेवा असा विचार तुम्ही करता तेव्हा तुम्ही नुसता आराम करत आहात आणि सेवा आपोआपच घडत आहे अशी कल्पना तरी करू शकता का? अर्थात याचं उत्तर जे आहे अर्थातच नकारात्मक आहे, असं घडणं शक्यच नाहीये। मग या सेशन मध्ये शिस्तबद्ध आणि सर्जनशील मार्गाने आपण सकारात्मक कृती कशी हाती घेऊ शकतो यावर आपण आता चर्चा करणार आहोत आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी सुद्धा करणार आहोत। मग प्रिय मित्रमैत्रिणींनो, लोकांच्या समस्या सोडवण्याच्या हेतूने जगभरात अनेक प्रकल्प हाती घेतले जातात, हे आपल्याला माहिती आहे। पण यामधील अनेक प्रकल्प यशस्वी होत नाहीत आणि मानव जातीपुढे असलेल्या समस्या वाढतच जातात। मग नेत्यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेले प्रकल्प सुद्धा अयशस्वी का ठरतात असा प्रश्न तुम्ही विचारू शकता। मग भ्रष्टाचार असल्याने हे प्रकल्प अयशस्वी होतात असे पण म्हणू शकतो का? पण कदाचित काही प्रकल्प भ्रष्टाचार असल्याने अयशस्वी होत असतील, परंतु असे बरेच लोक आहेत जे उच्च आदर्श साध्य करण्यासाठी आणि मानवतेचे कल्याण करण्यासाठी निस्वार्थीपणे आपले जीवन समर्पित करतात, तरी सुद्धा त्यांचे प्रकल्प यशस्वी ठरत नाहीत। असं का? मग या हेतुपूर्वक सामाजिक प्रकल्पांमध्ये कमतरता आहे ती कोणती? तर ही कमतरता आहे सर्जनशीलता आणि शिस्तीचा अभाव। आता एक कल्पना करा, अशी कल्पना करा की इतर बऱ्याच लोकांप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहात आणि तुम्हाला जे आवडते त्याचा आनंद घेत आहात। अचानक एक दिवस तुम्ही जागे झालात आणि तुमच्या लक्षात आलेलं आहे की तुमच्या आजूबाजूला बरंच दारिद्र्य आहे, दुःख आहे। अर्थातच तुमच्यावर सुद्धा त्याचा परिणाम झाला आहे। मग हे सर्व दैन्य आणि अन्याय दूर करण्यासाठी तुम्ही काय कराल? तुम्ही परिस्थितीचा सखोल विचार करून अनेक महिने व वर्ष घालवून सविस्तर कृती योजना तयार करणार, की आजूबाजूला बघून तत्परतेने लोकांचे हाल व अपेक्षा दूर करण्यासाठी चालू असलेल्या एखाद्या प्रकल्पामध्ये उडी टाकणार, म्हणजेच भाग घेणार? अर्थातच हे दोन्ही पर्याय टोकाचे आहेत आणि अयोग्य आहेत। तुम्हाला कृती करणे आवश्यक आहे, पण आपण ह्याच्यावरती आधीही चर्चा केलेली आहे की त्याचबरोबर शिकणे, इतरांसोबत सल्लामसलत करणे, तुम्ही जे करत आहात त्याचे मूल्यमापन करणे, त्यातून शिकणे व तुमच्या पद्धतीत आणि कृतीत सुधारणा करणे, हे सर्व करणे अत्यंत गरजेचे आहे। मग सल्लामसलत, कृती, चिंतन आणि सुधारणा ही पद्धत तुमचे एक अध्ययन चक्र तयार करते।
त्यालाच आपण इंग्रजीमध्ये लर्निंग लूप असं म्हणतो. मग परिणामी तुमच्या कृती व विचारांमध्ये विविध बदल घडून येतील. जेव्हा तुम्ही हे जे अध्ययन चक्र आहे त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवाल, तेव्हा तुमच्या कृतीमध्ये आणि तुम्ही जे विचार करत आहात त्याच्यामध्ये काही बदल घडून येणार आहेत. मग हे बदल कुठले आहेत? जेव्हा तुम्ही या अध्ययन चक्राचा सराव करत असता, तेव्हा सगळ्यात पहिला जो बदल आहे तो म्हणजे तुम्हाला परिस्थितीतील वास्तविकता अधिक स्पष्टपणे आणि अचूकपणे समजेल. काय आहे ना मित्रमैत्रिणींनो, दुर्दैवाने लोकांची वास्तविकता काय आहे हे जाणून न घेता वरून खाली या दृष्टीने प्रकल्प केले जातात. उदाहरणार्थ एखादा प्रकल्प आहे किंवा एखाद्या समुदायामध्ये काही लोक असं ठरवतात की आम्हाला काही सामुदायिक प्रकल्प हाती घ्यायचा आहे, काही सामाजिक कृती करायची आहे आणि अशा काही कृती हाती घेतात ज्यांची त्या समुदायाला कधी गरजच नव्हती किंवा गरज नसणार आहे. मग ह्याचा अर्थ काय होतो की हा जो अप्रोच आहे तो कसा आहे, वरून खाली, की ऑलरेडी योजना ठरवलेली आहे, कृती ठरवलेली आहे आणि तिथे जाऊन ती अंमलबजावणी केलेली आहे, पण त्याची गरजच नव्हती. त्याची गरज आहे की नाही हे कोणी कधी विचारलंच नाही. मग असं म्हणतात की एखादा तज्ञ व्यक्ती तो असतो ज्याच्याकडे उपाय असतात आणि त्या उपायांना उपयुक्त प्रश्न तो शोधत असतो. हे किती चुकीचं आहे. म्हणजे असं नाहीये की आधी प्रश्न काय आहेत ते समजून घ्यायचा आणि मग उपाय शोधायचे. तर आपल्याकडे जे उपाय आहेत ते आपण घेऊन जायचे आणि मग त्यांना द्यायचे. हे कदाचित थोडं हास्यास्पद वाटेल, पण तरी सुद्धा हे सत्य आहे. अशा गोष्टी आजूबाजूला घडत असताना आपल्याला दिसतात. म्हणूनच अनेक प्रकल्पांमधून लोकांच्या खऱ्या समस्यांसाठी उपाय सापडत नाही, कारण त्या समस्या त्याचं विश्लेषण केलं गेलेलं नाहीये. ते उपाय त्या खऱ्या समस्यांसाठी नाहीच आहेत. ज्यांनी ते उपाय लादलेले आहेत त्यांच्यासाठी ते काय म्हणू शकतो आपण, कन्व्हिनियंट आहेत, सोपे आहेत, म्हणून त्यांनी ते तुमच्यावरती लादलेले असतात. म्हणून गोष्टी प्रत्यक्षात जशा आहेत तसेच त्यांच्याकडे बघणे, नुसती कल्पना न करणे हे तुमचं कर्तव्य आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही आता सामुदायिक कृती हाती घेणार आहात तेव्हा तुम्हाला कल्पना करायची नाहीये. तुम्हाला प्रत्यक्षात जाऊन तिथे समस्या काय आहे ती समजून घ्यायची आहे आणि मग काम करायचं आहे. म्हणूनच तुम्ही जेव्हा आता तुम्हाला जे अध्ययन चक्र सांगितलेलं आहे त्याचं जेव्हा तुम्ही पालन करता तेव्हा हे नक्कीच तुमच्या बाबतीत घडतं की तुम्हाला नक्की परिस्थिती काय आहे त्याचं आकलन तुम्हाला हे अधिक चांगल्या पद्धतीने होतं. मग आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता की वरून खाली या दृष्टीने हाती घेतलेला एखादा प्रकल्प जो आहे तो आठवा आणि तो अयशस्वी का झाला त्यावरती तुम्ही चर्चा करायची आहे आणि तुमचे विचार तुम्ही लिहून काढायचे आहे. मग या अध्ययन चक्राचं जेव्हा आपण पालन करतो तेव्हा एक दुसरा बदल आपल्यामध्ये घडून येतो. तो म्हणजे कुठला बदल आहे की तुमच्या समोर ज्या संधी उपलब्ध आहेत त्याबाबतची तुमची दूरदृष्टी व त्याचप्रमाणे तुमच्या प्रकल्पाचे लक्ष व उद्दिष्टे अधिक विस्तृत आणि सुस्पष्ट होतात. आता हे आपण आणखीन समजून घेऊया. आता तुम्ही जेव्हा प्रकल्प ठरवता तेव्हा नक्कीच तुम्ही असं ठरवता की माझ्या प्रकल्पाचे उद्देश काय आहे. त्यानंतर जर समाज सुधारणेसाठी तुमचा प्रकल्प असेल तर तुम्ही असाही विचार करता की 1 वर्षानंतर मी कुठलं उद्दिष्ट आपण प्रकल्पामध्ये साध्य करायला पाहिजे, 2 वर्षानंतर कुठलं उद्दिष्ट, 3 वर्षानंतर. म्हणजेच काय, तुम्ही जी तुमची दूरदृष्टी आहे तुमच्या प्रकल्पासाठी ती निश्चित करता. मग तुम्ही तुमची दूरदृष्टी कशी साध्य करू शकाल यासाठी आवश्यक असलेले दृष्टिकोन तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतात जेव्हा तुम्ही या अध्ययन चक्राचं पालन करता. जेव्हा आपण दूरदृष्टीबद्दल मी जेव्हा तुम्हाला बोलत आहे किंवा सांगत आहे तेव्हा तुम्ही भविष्यात काय घडणार ती प्रत्येक गोष्ट मांडणं अपेक्षित नाहीये, पण तुम्हाला कालांतराने जे लक्ष्य गाठायचे आहे ते गाठण्यासाठी तुम्ही काय करणार हे तुम्हाला स्पष्टपणे समजलेलं असणं महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा दूरदृष्टी सुस्पष्ट असते तेव्हा सर्जनशील होणे शक्य असते. कळलेला आहे हा दुसरा बदल. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आता या सेशनच्या शेवटाला पोहोचलेलो आहोत. नक्की अध्ययन साहित्य वाचा आणि तुमच्या कृती पूर्ण करा. धन्यवाद.